नमस्कार मंडळी, गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये स्वागत. आपण बनवतो आहे मसाला शेवग्याच्या शेंगा. त्याच्यासाठी आपण हे पावशेर शेंगा घेतलेले आहे, 50 ग्रॅम खोबरं घेतले आहे, 4 कांदे घेतले मिडियम आकाराचे, 2 तेजपत्ता घेतला आहे, थोडा कढीपत्ता घेतला आहे, 1 गड्डी लसणाची घेतली आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलं आहे, 1 मूठभर कोथिंबीर घेतली आहे, लाल मिरची घेतलेली आहे आणि 2 चमचे काळा मसाला घेतला आहे, थोडीशी हळद घेतली आहे आणि 4 अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहे. मीठ आपण चवीनुसार घेणार आहे आणि तेल जसं लागेल आपण त्या प्रकारचे तेल घेणार आहे. हे बा, खोबरं भाजून घेणार आहे, कांदा भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर आणि लाल मिरच्या एकत्र दळून घेणार. आता आपण शेवग्याच्या शेंगा उकडण्यासाठी टाकूया. खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित. बघा, अशा प्रकारचे खोबरं आहे, थोडंसं भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही खोबरं. आता खोबरं भाजणं झालं आपलं. मंडळी, आता आपण गॅस पेटवून घेतला आहे. 1 तांब्याभर पाणी टाकून सर्व अर्धा लिटर पाणी टाकून घ्यायचं. 1 चमचा मीठ टाकायचं. हे बघा, आणि आपण जे पावशेर शेंगा घेतल्या त्या शेंगा टाकून घेऊ त्यात. शेंगा टाकून त्याला 1 शिट्टी द्यायची. अजून अर्धा तांब्या पाणी टाकून घ्यायचं आणि कुकरची 1 शिट्टी होऊ द्यायची. खोबरं भाजून घेतलं, ते खोबरं टाकून घेऊया. आता प्रथम खोबरं टाकायचं आहे, लसूण टाकून घ्यायचं, लाल मिरच्या टाकून घ्यायच्या, आल्यानंतर कढीपत्ता टाकून घेतोय, जिरे टाकून घेतोय. जेव्हा आपण जिरे टाकून घेतले, आता त्यात मसाला टाकून घेऊया. मसाला टाकून घेतला. आता आपण हे बघा मंडळी, आपण 4 कांदे भाजून घेतले होते. कांदे आता कापून घेऊया बारीक. अशा प्रकारे कांदे, मिरची, जिरे घेतले, भाजलेला कांदा घेतला, खोबरं घेतलं, लसूण घेतले आणि कढीपत्ता घेतला आणि हे घेतलं, मसाला घेतला. ते आपण आता दळून घेऊया. हे बघ, 1.5 उबळे आपण तेल टाकून घेऊया. त्याच्यानंतर हे बघ 2 तेजपत्ता टाकून घेऊया. त्याच्यानंतर हळद टाकून घेऊया. थोडीशी हळद घेतली ती आपण. त्याच्यानंतर हे बघा मिरची टाकून घ्यायची. नंतर ते मसाले केले होते आपण, ते मसाले टाकून घ्यायचे. जेव्हा शेंगा उकडलेले जे पाणी होतं ना, आपला जो मसाला राहिला होता, ते पाणी आता आपण त्यात टाकून घेऊया. आता एवढं शेंगा टाकून घ्यायचं सगळं. हे आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. अतिशय भन्नाट अशा शेंगा तयार झालेल्या आहे. तर आमच्या या शेंगा आरोग्यासाठी अतिशय, ज्यांची हाड दुखतं त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक असतात आणि याला कुठल्या प्रकारे जास्त प्रमाणात केमिकल वापरले जात नाही. हिवाळ्यात या शेंगांच्या, ज्यांच्या हाडं दुखतात त्यांना जरूर द्या.
आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.